केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबतच्या नक्षलवादाबाबतच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? माओवादाचा बिमोड करण्यासंदर्भात अमित शहा काय म्हणाले? या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। सर, अतिशय महत्त्वाची बैठक झाली नक्षलग्रस्त राज्यासंदर्भात। आपण त्या बैठकीत उपस्थित होतात। अमित शहांनी अनेक संदेश दिले। राज्याची काय तयारी आहे? नक्षल प्रभावित राज्यांची बैठक होती आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी घेतली होती आणि यामध्ये विकास आणि सुरक्षा याबाबतीत चर्चा झाली। सर्व राज्यांनी आपापल्या राज्यातली परिस्थिती मांडली। मी देखील सांगितलं की जेव्हा 2014 ते 2024 या सर्व काळामध्ये जवळपास 550 नक्षलच्या टीम होत्या, मोठमोठ्या ते नक्षलवाद्यांच्या गँग होत्या, आता 50 वर आल्यात आणि त्यामुळे विकास आपण नेलाय, रस्ते केलेत, आरोग्य केलंय, शिक्षण केलंय आणि नोकऱ्या केल्यात। म्हणजे इंडस्ट्री पहिली जात नव्हती, आता इंडस्ट्रीच्या रांगा लागलेल्या आहेत तिकडे जाण्यासाठी, कारण प्रथम कुणीतरी सुरुवात करायला पाहिजे। आणि मी पालकमंत्री असताना सुरजागडला सुरू केलं, त्यानंतर आपण पाहतोय की आज खूप मोठ्या प्रमाणावर हजारो लोकांना रोजगार मिळतोय। एका इंडस्ट्रीत 10,000 मिळाले, नंतर स्टील इंडस्ट्री कोनसरीला करतात, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतोय। टाटा टेक्नॉलॉजी या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट सेंटर काढले, यापासून हजारो लोकांना ट्रेनिंग होत आहे, स्किलिंग होत आहे, प्लेसमेंट मिळतं आहे। त्यामुळे एकंदरीत त्यांची मानसिकता जी आहे ही मानसिकता बदलण्याचं काम या ठिकाणी केलं आहे। आमच्या काळामध्ये एकही नक्षल गँगमध्ये भरती झाली नाही, एकही पोलीस शहीद झाला नाही, हे याचं सक्सेस आहे। आणि म्हणून मी पालकमंत्री असल्यापासून तिकडे जातो, मुख्यमंत्री असतानाही मी अनेक वेळा गेलो। दिवाळी देखील मी पोलीस जवानांबरोबर साजरी करतो, त्यामुळे पोलिसांना देखील मॉरल सपोर्ट मिळतो, बूस्ट मिळतो आणि या ठिकाणी लोकांना देखील काम मिळालं हाताला की त्यांची मानसिकता बदलते। आणि म्हणून महाराष्ट्रातला नक्षलवाद अगदी अंतिम टप्प्यात आहे। आदरणीय गृहमंत्री महोदयांनी सांगितलं 2026 हा नक्षलवाद संपवला पाहिजे, हा जो का विडा उचलला आहे महाराष्ट्र त्याच्यामध्ये पुढे सगळ्यात असेल। गडचिरोली असो, गोंदिया असो, हे 2 जिल्हे महाराष्ट्रातले नक्षलग्रस्त आहे। सर, ज्या पद्धतीनं तिथे कारवाई केल्या जात आहे काही दिवसापासून आणि बाजूला छत्तीसगड असो, या राज्याने जर बघितलं आपण तर तिथे मोठी कारवाई करून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर काय राज्य सरकार त्याच्यावर विचार करत आहे? छत्तीसगडमध्ये पूर्वी वेगळं सरकार होतं आणि महाराष्ट्रातून जेव्हा नक्षलांचा जेव्हा कंठस्नान घातलं जात होतं आणि त्यांच्यावर ॲक्शन घेतली जात होती, ऑपरेशन होत होती, ते सगळे अबुजमाड एरियात पळत होते। आणि आत्ता काय झालं, भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे तिथे देखील आता मोठी कारवाई झाली, खूप मोठ्या प्रमाणावर नक्षलांना मारलेलं आहे। आणि म्हणून आता हे नक्षल जो वाद आहे 2026 हे टार्गेट आहे। मला वाटतं महाराष्ट्रातलं तर दक्षिण गडचिरोली वगैरे यामध्ये तर नक्षलवाद आता कंप्लीट संपला आहे आणि राहिलेला जो आहे तो आम्ही त्या मुदतीच्या अगोदरच संपवू। मोदीजींचे स्वप्न आहे, अमित शहांचं स्वप्न आहे 2026 मध्ये नक्षलवाद संपवायचा। तुम्ही देखील त्या स्वप्नांना पुढे घेऊन जात आहे। 2026चं जे स्वप्न आहे ते टार्गेट जे आहे महाराष्ट्र सरकार ते अगोदरच अचीव करेल असा मला विश्वास आहे, कारण आमची टीम आहे, C60 टीम आहे, पोलीस आहे, केंद्रीय बल आहे, हे रात्रंदिवस काम करते आणि विकसित भारत 2047 हे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे असेल तर देशातला नक्षलवाद हा पूर्णपणे संपलाच पाहिजे। एक शेवटचा प्रश्न, अमित शहांसोबत काही वेळापूर्वी 10 ते 15 मिनिटं चर्चा केली, राज्याच्या विधानसभेत चर्चा झाली का? देशाच्या सुरक्षेविषयी चर्चा झाली आणि महाराष्ट्राच्या ज्या काही सुरक्षा आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेबाबत देखील चर्चा झाली। धन्यवाद। हे होते एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री आहेत राज्याचे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत सह प्रशांत इनामदार, न्यूज 18 लोकमत।